नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या ब्रह्माक्षर निर्देश योगाचा म्हणजेच 8व्या अध्यायाचा 7वा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिः मामेवैष्यस्य संशयम्. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की अरे अर्जुना, ज्या वस्तूचं स्मरण करत मनुष्य अंतकाळी देहाचा त्याग करतो तो तिच्या सततच्या स्मरणामध्ये एकाग्र असल्यामुळं त्या वस्तूप्रत जातो. आता पुढे या श्लोकात ते त्याला समजावून सांगतात की म्हणून सदा सर्व काळ तू माझं स्मरण कर आणि युद्ध कर. मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केलीस म्हणजे तू मलाच प्राप्त होशील, यात अजिबात संशय नाही. या श्लोकाचा अर्थ समजावून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की अरे, डोळ्यांनी जे पाहावं किंवा कानांनी जे ऐकावं अथवा मनानं ज्याची कल्पना करावी किंवा वाणीनं जे बोलावं ते आत बाहेर असलेले सर्व विषय, सर्व व्यवहार माझ्याशी एकरूप करून तुझ्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये घाल. म्हणजे मग सदा सर्व काळ मीच स्वाभाविकपणे त्या सर्वांमध्ये आणि तुझ्या अंतःकरणामध्येही असेन. अरे अर्जुना, असं झालं म्हणजे सर्व काही मद्रूपच झालं आणि त्यानंतर मग हा देह जरी नाहीसा झाला तरी तू मात्र मत्स्वरूप झाल्यामुळं मरणारच नाहीस. मग मला सांग, युद्ध केलंस तरी तुला भय कशाचं? अरे अर्जुना, तू खरोखर मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण करशील तर मग माझ्याशीच एकरूप होशील, हे माझं प्रतिज्ञापूर्वक तुला सांगणं आहे. अशी स्थिती कशानं होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर असं करण्याचा अभ्यास करून पहा. प्रत्यक्षात सदा सर्व काळ हे करून पहा. त्यानंतर मग ती स्थिती झाली नाही तर मग माझ्यावर खुशाल राग व्यक्त कर. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिः मामेवैष्यस्य संशयम्. चला तर मित्रांनो, या पुढच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये काय संवाद होतो ते ऐकण्यासाठी पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.